आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। विधानसभा निवडणुकीतही बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढाई रंगणार का? कारण बारामती विधानसभेमध्ये अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार लढाईची चर्चा। बारामतीमध्ये योगेंद्र पवारांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू। TV9च्या मुलाखतीमधील मोदींच्या वक्तव्याची क्लिप पाहिली। ते मला नकली सेना म्हणतील तर मी त्यांना बेअकली म्हणणारच। बाळासाहेबांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर दिली, मोदींच्या परवानगीची गरज नाही, उद्धव ठाकरेंचा टोला। गिरीश महाजन लुटारू गँगचा म्होरक्या। जळगाव जिल्हा बँकेच्या कारभारावरून उन्मेष पाटलांचा महाजनांवर हल्लाबोल। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना प्रकरणी भावेश भिंडेला अटक। मुंबई गुन्हे शाखेकडून भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक। शिरूरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्हीचा डिस्प्ले 24 तास बंद। शिरूर मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूम मधील धक्कादायक प्रकार। बारामतीनंतर शिरूरच्या स्ट्रॉंग रूम मधील प्रकार समोर। ठाण्यामधील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्केंसाठी वाशी ते ऐरोली प्रचार रॅलीचं आयोजन। मुख्यमंत्री शिंदे रॅलीमध्ये सहभागी होणार। कल्याण पश्चिमेतील फडके मैदानावर आज प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडू यांची जाहीर सभा। अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी संध्याकाळी सभेचं आयोजन। मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची नाशिकमध्ये आज जाहीर सभा। पवननगर स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजता सभेचं आयोजन। महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरींची आज नाशिकमध्ये जाहीर सभा। गंगाघाट परिसरामध्ये संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन। बावनकुळे देखील उपस्थित राहणार।